गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण कोविड-19 या पिरियडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर या विषयाची मी सुरुवात करतो आहे. साधारणतः मुद्रेचे अर्थशास्त्र BCom 4th सेमिस्टरमध्ये मुद्रेचे अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रत्यय धोरण किंवा त्याला पतनियंत्रण म्हणतात, तर याचा आपण अभ्यास करूया. प्रत्यय नियंत्रण आणि त्याला आपण साख नियंत्रण म्हणतो, आपण पतनियंत्रण, क्रेडिट कंट्रोल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, क्रेडिट कंट्रोल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर व्यापारी बँका ज्या काही पतनिर्मितीची प्रक्रिया करतात त्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेला साधारणतः प्रत्यय निर्मितीसुद्धा असं म्हटलं जातं, साख निर्मिती असं म्हटलं जातं. म्हणजे बँका वेगवेगळ्या ठेवीतून जेव्हा कर्ज आणि पुन्हा कर्जातून व्युत्पन्न ठेवी निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतात, त्या प्रयत्नातूनच मात्र बँकांनी जर आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणावर पतनिर्मिती क्रेडिट कंट्रोल समजा जर केली असेल व त्याचे दुष्परिणाम काही कालावधीनंतर त्या अर्थव्यवस्थेवर निर्माण होत असतात. म्हणजे ती अर्थव्यवस्था कशी दुरापास्त होते किंवा अर्थव्यवस्थेला कसे खिंडार निर्माण होते हे यामध्ये या पतनिर्मितीच्या किंवा क्रेडिट कंट्रोलच्या पॉलिसीची पद्धती ही जर रॉंग असेल तर अर्थव्यवस्थेत दुरावस्था निर्माण होते. तर ती कशी निर्माण होते याचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास दिसेल. यामुळे बँकेच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियावर नियंत्रण ठेवण्याची जी जबाबदारी असते ती खऱ्या अर्थाने रिझर्व्ह बँकेची किंवा RBIची, आपल्याला म्हणतो आपण सेंट्रल बँक म्हणतो, आपण सेंट्रल बँक या सेंट्रल बँकेची असते. म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं, त्याची प्रक्रिया ही समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक पतनियंत्रणाचे उपाय निर्माण करण्यासाठी पतनिर्मितीचे धोरण ठरवण्याचे साधने निर्माण करण्याची प्रक्रिया RBI करतं. क्रेडिट कंट्रोल पॉलिसी ऑफ RBI ही या पद्धतीने तयार करते, पतनियंत्रणाचे धोरण या पद्धतीने करते. आता यामध्ये पतनिर्मितीचा जो अर्थ आहे हा अर्थ सुद्धा आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नॉर्म्स तयार केलेले आहे. तर ते नॉर्म्स कोणत्याही देशातल्या अर्थव्यवस्थेची सुधारणा करायची आहे, पतव्यवहाराची एकूण तपासणी करायची आहे, तर आर्थिक व्यवहाराच्या आकारमानाची किंवा संख्येची योग्य रीतीने जर सांगड घालायची असेल तर तिची एक प्रक्रिया ठरवावी लागते. ती प्रक्रिया म्हणजे पतनिर्मिती धोरण होय किंवा पतनियंत्रण धोरण होय असं आपण समजू शकतो. तर ही प्रक्रिया, त्याला आपण ॲडजस्टमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ क्रेडिट टू व्हॉल्यूम ऑफ बिझनेस ऑर इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन इज नथिंग बट क्रेडिट कंट्रोल. तर इथे या क्रेडिट कंट्रोलची प्रोसेस समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढे म्हणतं की ही जी पतनिर्मिती ठरवत असताना अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रत्यय चलन निर्मिती झाली असेल तर त्याला महाग पैशाच्या धोरणाची प्रक्रिया असं म्हटलं जातं. महाग पैशाच्या धोरणाची प्रक्रिया अवलंब करून पतचलन संकोच घडवून आणतो, त्याला आपण क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन निर्माण करतं किंवा क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतं. याच पद्धतीने जर उलट प्रक्रिया जर बघायची असेल तर कमी पतनियंत्रण निर्मिती जेव्हा होते अर्थव्यवस्थेमध्ये, जेव्हा प्रत्यय नियंत्रण करताना कमी किंवा आवश्यकतेनुसार चलन संकोच किंवा प्रत्यय चलन विस्तार घडवून आणण्याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणाला प्रत्यय चलन नियंत्रण असं म्हटलं जातं. तर ही जी प्रक्रिया आहे, प्रत्यय चलन निर्मितीची प्रक्रिया घडवून आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या मार्गाचा अवलंब करतं त्याला आपण साधने म्हणतो. त्या साधनाचा वापर करत असतं. त्याला गुणात्मक साधने किंवा संख्यात्मक साधने या दोन प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धतीने
त्याची सांगड घातली जाते आणि त्याची निर्मिती केली जाते. प्रत्यय निर्मितीच्या पद्धतीची ही जी साधने आहेत ती आपण प्रत्यक्ष बघूया. तर रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेतील प्रत्यय व्यवहाराची एकूण आर्थिक व्यवहाराच्या पद्धतीची आकारणी किंवा संख्येची योग्य रीतीने सांगड घालणे म्हणजे प्रत्यय नियंत्रण होय, हे आपण बघितलं आहे. तर यामध्ये प्रत्यय निर्मिती दोन साधनाद्वारे किंवा त्याची दोन पद्धतीद्वारे सांगितलं जातं की संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धती आणि गुणात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धती. आता ही प्रत्यय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे प्रत्यय नियंत्रण धोरणाचा अवलंब अर्थव्यवस्थेमध्ये जर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रत्यय चलन निर्मिती झाली असेल तर त्याला आपण महाग पैशाच्या धोरणाचा अवलंब करून प्रत्यय चलन संकोच असं म्हटलं जातं. तर कमी प्रत्यय चलन निर्मिती होत असेल अर्थव्यवस्थेमध्ये, कमी प्रत्यय चलन निर्मिती होत असेल आणि स्वस्त प्रत्यय चलन विस्तार घडवून आणण्याची प्रक्रिया जेव्हा गरज पडते त्यावेळी त्या आवश्यकतेनुसार प्रत्यय चलन संकोच किंवा प्रत्यय चलन विस्तार घडवून आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या धोरणाला प्रत्यय चलन नियंत्रण असं सुद्धा म्हटलं जातं. तर संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धती ही त्याला आपण क्वांटिटेटिव्ह मेथड ऑफ क्रेडिट कंट्रोल म्हणतो आपण. तर ते रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीचा किंवा साधनाचा परिणाम प्रत्यक्ष प्रत्यय चलनाच्या किंवा प्रत्यय पैशाच्या संख्येवर किंवा प्रमाणावर सुद्धा होत असतो, त्याच्या आकारमानावर होत असतो. त्याला आपण व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट म्हणतोय. व्हॉल्यूम ऑफ क्रेडिटची प्रक्रिया कशी आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्यावर ती निर्माण होते. म्हणजेच या साधनाच्या वापरामुळे बँकेकडील व देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोख रकमेची वाढ किंवा घट, अर्थव्यवस्थेमध्ये जितकं प्रत्यय निर्मिती झाली तर वाढ किंवा त्याची घट त्याचे दोन परिणाम आपल्याला दिसतात. तर परिणामी एकूण प्रत्यय चलनाचे प्रमाण वाढते किंवा कमी होते अशी प्रक्रिया अर्थव्यवस्थेमध्ये दिसत असते. तर संख्यात्मक पद्धतीचे मुख्य ध्येय उपलब्ध राखीव मात्रेला परिवर्तित करताना प्रत्ययाच्या एकूण मात्रेला नियंत्रित करणे हे महत्त्वाचे ठरते. तर या पद्धतीने संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धती आपल्याला दिसून येते. तर आपण त्यानंतर गुणात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धतीमध्ये सुद्धा काही पद्धती दिलेल्या आहे. गुणात्मक पद्धतीचा व साधनांचा मुख्य उद्देश जर बघितला तर प्रत्यय चलनाचे आकारमान निश्चित करणे हा नसून देशातील अर्थव्यवस्थेमध्ये हानिकारक ठरतील अशा क्षेत्रावरील प्रत्यय चलनाचा पुरवठा रोखणे आणि त्याचा प्रवाह अर्थव्यवस्थेमध्ये विविध उत्पादक क्षेत्राकडे वळवणे हा असतो. देशामधील हानिकारक ठरणारे क्षेत्र म्हणजे कोणते तर ते म्हणजे सट्टे बाजार स्पेक्युलेशन मार्केट म्हणतो आपण ते, अनुत्पादक उपभोग, आवश्यक म्हणजे अनावश्यक वस्तूचे उत्पादन, अनावश्यक वस्तूचं उत्पादन अशा प्रकारची प्रक्रिया जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण जे त्या क्षेत्रामुळे संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धतीमध्ये जे बदल दिसून येतात आणि ते गुणात्मक पद्धतीमध्ये जी हानिकारक जे बदल घडून येतात. तर अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्र म्हणजे शेती, उद्योग, वाहतूक, दळणवळण, पायाभूत सोयी, आधारभूत रचना निर्माण करण्यासाठी ज्या सोयी आहेत त्या म्हणजे एकूण गुणात्मक साधनांचा विभेदात्मक डिस्क्रिमिनेटरी किंवा निवडक सिलेक्टिव्ह पद्धतीचा अभ्यास या साधनामध्ये केला जातो. म्हणजे यावरून असं आपल्याला म्हणता येईल की प्रत्यय नियंत्रणाच्या संख्यात्मक पद्धतीद्वारे प्रत्यय चलनाचे आकारमान ठरवित असताना गुणात्मक पद्धतीद्वारे सुद्धा प्रत्यय चलनाची दिशा ठरवण्यात येते, डायरेक्शन ऑफ क्रेडिट ठरवण्यात येते. तर संख्यात्मक व गुणात्मक प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये जो फरक दिसून येतो तो फरक इथे आपण बघूया. तर पहिल्यांदा आहे संख्यात्मक व गुणात्मक प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये जे अंतर आहे ते अंतर खालील मुद्द्यावरून दिसून येते. पहिला उद्देशातील अंतर, उद्देश यामध्ये अंतर
प्रभावातील अंतर, कार्यक्षेत्रातील अंतर आणि प्रभाव क्षेत्रातील अंतर. तर उद्देशातील अंतर म्हणजे प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धतीचा उद्देश अर्थव्यवस्थेतील प्रत्ययाच्या मात्रेचं संकोचन किंवा विस्तार करणे हा विशेष दिसून येतो. तर प्रत्यय नियंत्रणाच्या गुणात्मक पद्धतीचा उद्देश मात्र देशातील अर्थव्यवस्थेस नुकसानदायक ठरणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रत्यय पुरवठा थांबवून उत्पादन क्षेत्राकडे वळता करणे हा सुद्धा दिसून येतो. तर प्रभावातील अंतर काय? या रिझर्व्ह बँकेमधील प्रत्यय नियंत्रणाच्या प्रभावातील अंतर संख्यात्मक प्रत्यय नियंत्रणामुळे व्यापारी बँकेचा रोख निधी प्रभावित होऊन त्याच्या प्रत्यय निर्मितीला देखील तो प्रभाव पडतो. जेव्हा व्यापारी बँकांच्या रोख निधीत केवळ सीमांत समायोजनाची आवश्यकता असते, कमीत कमी समायोजनाची आवश्यकता असते, तेव्हा बँकेचा दर धोरण स्वीकार केला जातो. बँकेचा रेट, बँक रेट म्हणतो आपण, बँक रेट पॉलिसी ठरवल्या जाते. व्यापारी बँकेच्या रोख निधी व्यापक परिवर्तनाची त्याला आवश्यकता असते. व्यापारी बँकेच्या रोख निधीची मोठ्या प्रमाणात गरज असते, त्याची परिवर्तनाची आवश्यकता असते. तेव्हा खुल्या बाजाराचा मार्ग स्वीकारण्यात येतो. ओपन मार्केट, खुले बाजाराचे मार्ग ओपन केले जातात. गुणात्मक प्रत्यय नियंत्रण प्रामुख्याने अधिकोष प्रत्ययाचा प्रयोग म्हणजे अधिकोष प्रत्ययाची जी कृती किंवा त्याचा जो प्रवाह आहे त्या दोन्ही मार्गांनी तो प्रभावित केला जातो. तर यामध्ये या गुणात्मक आणि संख्यात्मक नियंत्रण पद्धतीमध्ये हे अंतर इथे दिलेलं आहे. कार्यक्षेत्रामध्ये अंतर, दोन्ही पद्धतीच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर दिलेलं आहे. संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण पद्धती ही केवळ व्यापारी बँकांना लागू होते. क्वांटिटेटिव्ह टेक्निक ही व्यापारी बँकांना, कमर्शियल बँकेना लागू होते. तर गुणात्मक प्रत्यय नियंत्रण हे व्यापारी बँकेसोबतच गैर बँकिंग, नॉन फायनान्शियल बँकिंग म्हणतो आपण, गैर बँकिंग वित्तीय मध्यस्थांना किंवा मोठ्या प्रमाणात प्रत्यय निर्मिती करतात त्यांना सुद्धा लागू होतो. म्हणजे सावकार कर्ज देतात, खाजगी संस्था जेव्हा शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना किंवा व्यवसायांना कर्ज देतात तर तो सुद्धा इथे या पद्धतीने लागू होतो. प्रभाव क्षेत्रातील अंतर, संख्यात्मक प्रत्यय नियंत्रण समग्र अर्थव्यवस्थेला प्रभावित करते. तर गुणात्मक प्रत्यय नियंत्रण हे अर्थव्यवस्थेच्या निश्चित क्षेत्राला, एका विशिष्ट क्षेत्राला, निश्चित क्षेत्राला प्रभावित ठरते असं दिसून येते. तर या दोन्ही पद्धतीचा अवलंब करताना एकमेकाशी प्रतिस्पर्धा या दोन्ही पद्धतीमध्ये दिसून येते, पण ते एकमेकांना पूरक नसून ती यशस्वी मौद्रिक अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय बँकेने दोन्ही प्रकारच्या पद्धतीला एकत्रित करून घ्यायला पाहिजे आणि त्याचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. म्हणून प्रत्यय नियंत्रण, त्याला पतनियंत्रणाची पद्धती किंवा पतनियंत्रणाची साधने ही खालीलप्रमाणे आपल्याला सांगितलेली आहे. तर संख्यात्मक साधने त्याला आपण बँक धोरण म्हणतो, बँक दर धोरण, बँक रेट पॉलिसी, रोख निधीचे बदलते प्रमाण त्याला आपण रोख राखीव प्रमाण CRR आणि वैधानिक रोखता प्रमाण त्याला SLR. त्यानंतर तिसरा खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार OMO आणि रेपो व रिझर्व्ह रेपो व्यवहार या पद्धतीची संख्यात्मक साधने आपल्याला दिसून येते. तर संख्यात्मक साधने सादर करताना प्रत्यय नियंत्रणाची जी संख्यात्मक साधने बँक रेट पॉलिसी, तर बँक रेट पॉलिसी हा एक रिझर्व्ह बँकेने जेव्हा कायदा अस्तित्वात आणला, जसं 1934 कलम 39 नुसार, सेक्शन 39 नुसार बँक दर म्हणजे असा प्रमाण दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांच्या हुंड्या, विनिमय पत्रे व इतर व्यापारी विपत्रांचे पूर्वप्रापन करते. म्हणून बँक दराला पूर्वप्रापन दर, त्याला आपण रीडिस्काउंट रेट, पूर्वप्रापन दर असं म्हटलं जातं. म्हणजे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना ज्या दराने अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करते त्या दराला आपण बँकेचा रेट, बँकेचे दर असं म्हटलं जातं. म्हणजे संपूर्ण रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना अल्प दराने ज्या काही सोयी सवलती, जे काही कर्ज वाटप करते, तर ते कर्ज देताना किंवा कर्ज पुरवठा करताना अल्प दराने रिझर्व्ह बँक जे काही दर आकारते त्याला आपण बँक रेट पॉलिसी असं म्हटलं जातं. तर बँक दराच्या प्रत्यय नियंत्रण करताना कसा वापर केला जातो, तर त्या पद्धतीने बँक दर आणि बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जावर आकारलेला व्याज दर, त्याला आपण मार्केट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण, कर्जावर आकारलेला व्याजाचा दर, यामध्ये विशिष्ट असा संबंध दिसून येतो. म्हणजे बँक दर बदलला की व्याजदरात सुद्धा त्या दिशेने बदल होण्याची शक्यता असते, म्हणजे अशी अपेक्षा असते. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा बँक रेट बदलला की व्यापारी बँका सुद्धा त्यांच्या व्याजाच्या दरामध्ये बदल करायला लागतात. म्हणजे त्याची परस्पर त्याचा तो परिणाम आहे तो एक दुसऱ्यावर होत असतो. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक दरामध्ये वाढ जर केली तर बँका सुद्धा, कमर्शियल बँका सुद्धा आपल्या व्याजाचा दर वाढवतात, ज्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी कर्ज महाग दिसून येते, महाग होतात. म्हणजे समाजामध्ये उद्योजक व्यावसायिक जेव्हा कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये व्याजाचा दर वाढला तर ते व्यावसायिकांना तो कर्ज महाग दराने महाग दिसून येतो. म्हणजे त्याचा परिणाम, त्याचा नफा घटण्यामध्ये, म्हणजे कर्जाचा रेट वाढला, व्याजाचा दर वाढला तर नफ्याचं प्रमाण हे घटतं. नफ्याचं प्रमाण व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये नफ्याचं प्रमाणामध्ये फार मोठी घट होत असल्यामुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती व्यावसायिकांची, व्यापाऱ्यांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती ही कमी होते आणि त्यामुळे कमी कर्ज घेतात. व्यावसायिक संस्था, व्यापारी संस्था कमी कर्ज घेतात. परिणाम असा होतो की गुंतवणूक दर, त्याचा गुंतवणुकीचा दर कमी होतो. या प्रक्रियेमुळे त्याचा गुंतवणूक दर हा कमी होतो. त्यामुळे आर्थिक व्यवहार कमी होतात. म्हणजे बघा, आर्थिक व्यवहार कमी झाले की अर्थव्यवस्थेमधील पैसा हा कमी होतो. आर्थिक व्यवहार कमी झाले की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कमी होतो. म्हणजे त्याचा परिणाम किमतीवर होतो. किमती म्हणजे वस्तूच्या किमती घटू लागतात. त्याचा परिणाम रोजगारीवर होतो. रोजगार सुद्धा क्रमता घटते, रोजगारीमध्ये घट निर्माण होते. याचा परिणाम असा होतो की अशा पद्धतीने पतचलन संकोच, त्याला क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन म्हणतो आपण, पतचलन संकोच अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होताना दिसते. म्हणजे बँक दर वाढवण्याच्या या धोरणाला महाग पैशाचे धोरण असे म्हटले जाते. त्याला डिअर मनी पॉलिसी असे म्हटले जाते. म्हणजे तेजीच्या परिस्थितीमध्ये चलनवाढीच्या किंवा किंमतवाढीच्या काळात जे धोरण राबवले जाते त्याला आपण बँक दरातील वाढ असा संकेत दिसून येतो. म्हणजे आर्थिक परिस्थिती, म्हणजे पतचलन विस्तारास आर्थिक परिस्थिती ही अनुकूल राहत नाही असं आपल्याला दिसतं. म्हणजे बँक दराचा प्रत्यय नियंत्रणासाठी करत असताना जो वापर कसा केला जातो या पद्धतीने आपल्याला, या उलट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचा दर जर कमी केला तर व्यापारी बँका सुद्धा आपल्या व्याजाचा दर हा कमी करतात असं आपल्याला दिसतं. म्हणजे कर्ज स्वस्त झालं की उद्योजक, व्यावसायिक गुंतवणुकीचं प्रमाण वाढवतात. म्हणजे व्यापारी बँकेचा व्याजाचा दर जर कमी झाला तर उद्योजकांना, व्यावसायिकांना, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना गुंतवणूक करण्याची एक संधी मिळते. तर आर्थिक व्यवहारामध्ये उलथापालथ होते, आर्थिक व्यवहारामध्ये उलाढाली होतं, चांगल्या उलाढाली होतं. रोजगार निर्मिती होते, म्हणजे रोजगार निर्मिती क्रमशः वाढते. किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, वस्तूच्या सेवेच्या किमती वाढू लागतात. म्हणजे एक भरभराट दिसून येते, अर्थव्यवस्थेत भरभराटीचं वातावरण दिसून येते. म्हणजे पैशाच्या मागणीला मोठ्या प्रमाणात
पतचलन विस्तार निर्माण होते, त्याला आपण क्रेडिट एक्सपान्शन म्हणतो आपण, ते क्रेडिट एक्सपान्शन या प्रक्रियेमध्ये दिसून येते. म्हणजे बँक दर कमी झाले तर त्या धोरणाला आपण स्वस्त पैशाचे धोरण असं म्हणतो, आणि बँकेचा दर वाढला तर त्याला पतचलन विस्तार क्रेडिट एक्सपान्शन पॉलिसी असं म्हटलं जातं. म्हणजे बँकेचा दर कमी होण्याच्या धोरणाला आपण स्वस्त पैशाचे धोरण आणि वाढण्याला आपण क्रेडिट एक्सपान्शन असं म्हटलं आहे. तर इथे मंदीचा काळ, जो मंदीचा काळ सुद्धा यामध्ये दिसून येतो, त्याला चीप मनी म्हणतो आपण, स्वस्त पैशाचे धोरण. हे मंदीच्या परिस्थितीमध्ये जर चलन घटीच्या किंवा किंमत घटीच्या काळात हे धोरण राबवले जाते. म्हणजेच बँकेच्या दरातील घट असा संकेत देते की पतनिर्मिती जास्त करण्यास हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीचा संकेत सुद्धा या स्थितीमध्ये दिसून येते. तर अशा पद्धतीने बँक दराचा प्रत्यय नियंत्रणासाठी वापर कसा होतो याचं स्पष्टीकरण मी इथे नमूद केलेलं आहे. तर रोख निधीचे प्रमाण, त्याला आपण व्हेरिएबल रिझर्व्ह रेशो CRR, व्हेरिएबल रिझर्व्ह रेशो, त्यामध्ये कॅश रिझर्व्ह रेशो CRR येतं, कॅश रिझर्व्ह रेशो, आणि SLR, त्याला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR. तर हे दोन प्रमाण आपल्याला यामध्ये दिसून येतात. तर रोख निधीचे प्रमाण व्हेरिएबल रिझर्व्ह रेशो, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या साधनाचा वापर करून व्यापारी बँकांच्या हातातील पैशाच्या प्रमाणावर नियंत्रण प्राप्त करीत असते. त्याद्वारे त्याच्या पतनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर नियंत्रण प्राप्त होते. त्यामध्ये आपण दोन निधीचा इथे समावेश होतो. त्यामध्ये रोख राखीव निधी, रोख राखीव प्रमाण, त्याला कॅश रिझर्व्ह रेशो. तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये यामध्ये काही प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, हे थोडं रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशो हे थोडं समजून घ्या. तर प्रत्येक व्यापारी बँकेकडे स्वतःजवळ जमा असलेल्या एकूण ठेवीपैकी, व्यापारी बँकेकडे जमा असलेल्या एकूण ठेवीपैकी, जसं मागणी ठेवी आणि मुदती ठेवी ह्या ज्या ठेवी असतात, हो, तर काही प्रमाणात ठेवी रिझर्व्ह बँकेकडे रोख पैशाच्या प्रमाणात ठेवाव्या लागतात. त्या प्रमाणाला CRR, कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, मी इथे माझं लेक्चर थांबवतोय. आपण पुढील लेक्चर आपण काही पार्ट बघूया. थँक्यू.